या कल्पकल्पनेद्वारे नेमालिक पाहिजे. एक ग्रंथ आहे आमती नावाचा संस्कृत ग्रंथ. मला एक सांगतो, महाभारतावरील उत्तरात तो अर्जुन रणगाडा म्हणून जाऊन राहतो त्या विराट राजाच्याकडे आणि उत्तरात त्याची मुलगी जी असते ती बरोबरच असते. एक गोष्ट सांगत बडबड नको, वस्तुस्थिती काय ते सांग. आता काय होतं की आपल्याला काही येत नसलं ना विद्यार्थ्याला परीक्षेत, म्हणजे तो उत्तर इतकं लांबलचक लिहितो की तो तपासणारा म्हणतो काहीतरी लिहिलं दिव्याला. तसं माझं झालं. मला विषय या चित्रकृतीबद्दल काहीच कळत नाही. मग मी बोलत राहतो ही गोष्ट सांग, ती गोष्ट सांग. एक महत्त्वाचं आहे आणि ते म्हणतो या प्रतिकृतीच असतात त्या. मी एकदा विचारलं ते प्रसिद्ध चित्रकार, अत्यंत प्रसिद्ध चित्रकार, त्यांना मी असं म्हटलं की हे आकाश तुम्ही इतकं लोकस्वामी आणि दर्शक आहे की पाहणारा काय रंगाची मुलं काय आहे, अवघाची रंग झाला काय ते दृश्य हे तुम्ही उतरवलं. यात तुमचं काय? ही कॉपीच आहे. आकाश जर तुम्हाला दिसलं, त्या आकाशाचं चित्र तुम्ही काढलं, म्हणजे एक चित्र पाहून तुम्ही दुसरं काढलं, मग ही कॉपी का नाही म्हणत? तर ते म्हणाले, आणि ते उत्तर बरोबर आहे, बघण्यासारखं. ते म्हणाले अगं त्यात ती प्रतिभा डोकावते आमची, ते आमचं देणं असतं, करणं असतं, कौशल्य आमचं हे असतं की त्या चित्राची रंगजोड करून तुम्हाला लाभ सुद्धा लोभस्वानं दिसेल, दर्शक दिसेल, असं ते करायचं झालं तर ज्या प्रकाराने ते हाताळायचं असतं ती आमची प्रतिभा असते. आणि म्हणून ते वेगळे पण देतात. हे कौतुक आहे चित्रकारांचं. देवाने माणसं निर्माण केली आणि जसंच्या तसं मनुष्याचं चित्र तुम्ही काढता, स्त्रीचं चित्र काढता, हे जसंच्या तसं कसं काढतात? ती कॉपी आहे का? कॉपी नाही. तर तुम्ही त्यावेळेस म्हणजे तुम्ही ओडिशात जाऊन राहते, कोणी सुरतला जाऊन राहते, काय काय चाललंय, आम्हाला हे सगळ्या गोष्टी पाहू देत नाही. तो म्हणतो की तुम्ही जा, पण सूर्यास्ताच्या आधी. मग तो सूर्यास्त हे सगळं भारतात फिरून पाहतात आणि सूर्यास्त होत आला, निघाले वर कैलासकडे जायला. तेव्हा एक गंधर्व म्हणाला, आपण इतक्या घाईने का चाललो? नाही, आपण कैलासला पोचायचं. मग हा काय केला? आणि मग ती सगळी मंडळी खाली उतरली आणि पाहत हिंडली. काही गंधर्व इकडं, काही अप्सरा इकडं वगैरे. ते सगळं पाहताना सांजावं. मग ते तिथल्या तिथे दगडात राहून गेले. आता गंधर्व आणि अप्सरा राहून गेले म्हणजे ते परफेक्टच असणार ना देहाकृती त्यांच्या. म्हणून कैलासमध्ये एकही चूक तुम्हाला शिल्पात आली नाही. असं काय नाही. म्हणजे संत एकनाथांनी त्याचं वर्णन केलं. चिंतेच्या पानावर देऊळ बांधले, आधी कळस मग पाय. असं की हा मोठा सह्याद्री पर्वत आहे, त्याचा एक फांदी महिषाद्री म्हणून, ती त्या वेरूळच्या लेणीच्या मागे त्या डोंगराची एक फांदी आहे, म्हणजे एक शुल्क आहे. आणि त्याच्या एका पानावर म्हणजे एका ह्याच्यावर पाषाण हे देऊळ बांधलं, वरून कोरत आले आणि ते पूर्ण झालं. प्रिन्स फिलिप आला होता वेरूळला
तर मला म्हणे, त्याच्याबरोबर लोक होते काही लॉर्ड्स होते. लॉर्ड अलेक्झांडरने विचारलं की याचं महत्त्व काय. आता त्यांना काही आपल्या आध्यात्मिक किंवा मिथक त्यांना सांगून चालणार नाही. मग मी त्यांना म्हटलं की दिस हॅज बीन कार्ड आउट फ्रॉम टॉप टू बॉटम अँड 3 million cubic feet of rock have been removed from these trenches. तर तो म्हणाला, ओ वंडरफुल. मी म्हटलं, हे वंडरफुल आम्हाला वाटत नाही. This has not been included in the 7 wonders of the world by you people is more wonderful to us. तुम्ही हे गाळलं तुमच्या यादीमधनं, याचं आम्हाला जास्त आश्चर्य वाटतं. तो थोडासा नाराज झाला, खजील झाला असं म्हणतो. पण हे कसं झालं तर पल्लव आणि राष्ट्रकूट राजे यांच्यात लढाया होत्या. पल्लव म्हणजे दक्षिणेचे तमिळनाडू राजे, त्यांच्यात लढाया होत्या. एक काळ असा आला की 2-3 लढाया जिंकले राष्ट्रकूट राजे. मग महाराणी म्हणाली की तुम्ही नेहमी जाता, लढाया मारता आणि मला येऊन सांगता हुशारकीने की याला असं जिंकलं, त्याला तसं जिंकलं. हे खरंच आहे का ते मला एकदा पाहिजे. तसं चतुर असतात बायका. नाही, मी चुकलो थोडं. बायका म्हटल्यावर चतुरच, विद्व करायची काही गरज नाही. तर ती म्हणाली की मला एकदा येऊन पाहिजे. आता यालाही असं वाटलं राजाला की आपण, त्याला कॉन्फिडन्स आहे ना की ओके आपण जिंकणार. तो म्हणाला चला. हे दोघे पल्लव राजांची या सगळ्या कलाकृती आणि डॉक्टर चव्हाणच्या शिष्यांच्या संदर्भातही मी कलाकृती असा अर्थ वापरला कारण मी ह्या कलाकृती केलेल्या आहेत. चित्रातलं मला फारसं कळत नाही. एवढं मला कळतं की शिल्प करताना, मूर्ती करताना आधी त्याला चित्र करतात आणि चित्र करायची झाली तर त्याला अभिनय करतात. तर तो त्या चित्रामध्ये एक भावपरिपोष आपण म्हणतो त्याला करता येईल. पण आता आमचे मुरली लाहोटी आहे, त्यांची चित्रकला अशा पद्धतीची आहे की समजून घेणं फार महत्त्वाचं. तसं ते अवघड आहे. आपल्याला असं वाटतं की इतके सोप्या रंगरेखा केल्या आहेत, पण त्याचा अर्थ समजतो की अभ्यासानेच प्राप्त होणारी गोष्ट आहे. पण ते गाणं कळणं, काही पदं अशी असतात की त्याच्यावर राग कळून मी अशी काही पदं लक्षात ठेवतो. उदाहरणार्थ केदार आहे, पुरी आहे, की पण त्या पदानुसार हे गाता येत नाही, पण ह्या पदासारखं झालं मी केली आहे, केदार पुरी आहे किंवा केदार आहे. त्याच्याकरता मी दूर चढवते संध्याकाळी कुठेतरी दिवा दरवळतो असतो. पुरी आहे ते माझ्या म्हणतात ती कुणी खेळलेली तार म्हणतो की केदार म्हणतात. असं काही पुन्हा गाणं समजून घेताना जसं लक्षात यायला पाहिजे तसं चित्र समजून घेताना सुद्धा काही गोष्टी आपल्या लक्षात आपण ठेवल्या पाहिजे. म्हणजे हळूहळू आपल्याला चित्राचा आकलन व्हायला लागतं. त्याचा मग आपण आस्वाद घेऊ शकतो आणि आस्वाद घेता आपल्याला आला म्हणजे मग जो आनंद होतो त्याला मी ब्रह्मानंद सहोदर असतो. इतक्या काही कलाकृती आपण पाहतो. मला बऱ्याचदा वाटतं की ह्या माणसांच्या पोटामध्ये जादू आहे. मग जसं आता
सुधाकर चित्र पाहताना मी त्याच्या शिष्याने काढलेलं. मी दोन सुधाकरांना आज पाहतोय आहे मागे शेजारी पण एक समोर इतकं हुबेहूब चित्र काढणं, ती कलाकृती त्याच्याकरता जी तपश्चर्या लागते ती फार अवघड गोष्ट असते. जसं गाण्यामध्ये बिहार रोज कुमार करत असतो तसं चित्र काढण्याकरता सुद्धा हाताला जे वळण ते रोज तुम्हाला करायला लागतं. याने केलं आता पॅन्डेमिकमध्ये सुद्धा वगैरे पॅन्डेमिक काळामध्ये त्यांनी त्याचा उपयोग केला आणि रोज एखादं चित्र तयार करण्याचा प्रयत्न करतो. आपण नेहमी पाश्चात्य चित्रकारांचा कौतुक करतो. मी त्या गॅलरीत जाऊन पाश्चात्य चित्रकारांची कशी अशी विस्फूर्त वाटत आपल्याला आणि विशेषतः प्रतिभावंतांची ती वाटतात. आपण पाहतो त्याच्यापेक्षा वेगळं. मी एक चित्र पाहिलं, रामागार चंद्र हवा चंद्र हवा असं गाणे. तर ते चित्र मी पाहताना खाली पाणी आहे, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न बसले, प्रतिभा सांगतो चित्रकारांची आणि सगळे 3 भाऊ त्यात चंद्र पाहताय आणि एक भाऊ रामचंद्राकडे याला प्रतिभा म्हणतो आपण. सब्जेक्ट तोच, विषय तोच, पण काढताना त्याच्यामध्ये एक वेगळं पडतं. विषय तोच ठेवायचा पण प्रतिभेची जोड त्याला दिली म्हणजे ते अपूर्व असं चित्र तुमच्यासमोर राहतात. मला एकदा त्याने विचारलं आणि मी अनेकांना विचारायला लागतो की तुम्हाला कोणती कला आवडते, शिल्पकला आवडते का चित्रकला आवडते. म्हणजे मी साहित्य तुम्ही विचारायला की कोणती शिल्पकला आवडते की अजिंक्याची चित्रकला आवडते. तर बहुतेक सगळे लोक सांगायचे की मला चित्रकला आवडते अजिंक्याची. मी एक मुद्दा आवडते चित्रकला समजून घेण्याचा अवघड गोष्ट. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी त्या कथा रंगवल्या त्या कथा काही अशा सिरियली आलेल्या नाही आहेत. एक जन्म इथं होतो तर भिक्षा दाखल तिथं दिसतं, मधल्या दुसऱ्या चित्राकृती असतात. त्याची लिंक लावणं हे अवघड असतं. इथपर्यंत तुम्हाला मान्य, पण हे पाहण्याला कळतं का? तर मग तरी चित्र आवडतात असं का म्हणतात? तर आपल्याला कळलं मी असं दाखवायचं. पण खरी गोष्ट अशी आहे की चित्र तुम्ही उत्तम काढल्याशिवाय, काढता आल्याशिवाय, त्याचा भावपूर्ण गोष्ट केल्याशिवाय तुम्हाला चित्रकला नाही होणार. ती जरी अवघड असली करायला, कारण त्याच्यात दोष निर्माण झालं की विशेषतः लेडीमध्ये जी ॲक्टिव्हिटीज पाहिजे ती तरी उत्तम व्हायलाच पाहिजे असतात. न झाली तर काढता येत नाही. एखादा पाषाणखंड दूध तुम्ही शिल्प करायला लागतात, सूट झाली तर तुम्ही बदलू शकता. लेडीचे शिल्प तुम्हाला बदलता येत नाही. मग मी नेहमी असं म्हणतो की लेडीमध्ये विशेषतः त्याला इतकं सुरेख शिल्पकार नाही, चूकच नाही. मी नेहमी सांगत असतो शेजारच्या दृष्टीनं जरी तुम्ही शिल्प पाहिजे तरी तुम्हाला चुका आढळत नाही. म्हणजे किती परफेक्ट काम वेगवेगळ्या लोकांनी केलं. पण हे आता बेस काय आहे याचं बेस चित्र. आधी कलाकृती तयार केल्याशिवाय चित्राकृती तयार केल्याशिवाय तुम्हाला शिल्प बनायचा अर्थ नाही. शिल्पाचे अनेक अडचणी येतात. आपल्याकरता जो संगमरवर आहे तो संगमरवरमध्ये कुठेतरी डाग असलेला असतो. म्हणजे तुम्ही चेहरा केला आणि नाकावर त्या संगमरवर असा तुम्ही असतो म्हणून
इटालियन शब्द वर्गाचा त्याच्यात दोन अशा पद्धतीनं शिल्पाचा अभ्यास करतो तेव्हा मला चित्रांचा बेस घ्यायचा एक ठिकाणी मी असं पाहिलं विशेषतः भोजपुरीला ते जे प्रचंड देऊळ बांधलं शोध आता नाही आहे त्या अर्धवट तर त्याचा ग्राउंड प्लॅन तयार केलेला आहे तो आपल्याला दिसतो लोक विचारतात की याच्या आधी काय म्हणजे ते देणं होतं ते कशाच्या बेसवर होतं तर त्याचं उदाहरण देखील तुम्हाला पाहिजे. तसंच तुम्ही जेव्हा चित्र पाहता प्रचित यश चित्रकारांचे चित्र पाहता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की बेस केलं की आम्ही अभ्यास केलेला तर स्पष्टच आहे, रियाज केलेला स्पष्ट आहे आणि तो तुम्हाला त्या चित्रकाराच्या लहानपणापासून त्या चित्राकृती आहेत त्यातनं आणि लक्षात येतं की हे बरोबर ज्या विषयासह ज्या विषयात छान आलेले आहे त्याच्या भद्राकृती उत्तम आहे म्हणजे हा तयार झालेला चित्रकार असं करतं. मला बऱ्याचदा लोक कसं विचारत असतात की अजिंठ्याला हत्तीची चित्र खूप आहेत त्यांच्या कथा जातक कथा त्यांच्या हत्तीच्या संबंधात करायचं आहे. हे दोन विशेषता हत्तीची कशी काढली असते तर असं नाही काढतात तशी काढली की ते रानबाईच्या कृती असं केलं त्यांनी तो एका शर्टच्या पत्त्यात त्यांनी ती सोड काढलेली असते म्हणून ती उत्तम प्रकाराने असलेली असते. पण ती कशी यावी कारण हत्ती काही तुम्ही पत्र काढत म्हणून अशी चूक करत नाही तर त्याच्या वेगवेगळ्या रूपात सध्या सोडलेल्या असतात. हे कसं काढायचं तर इतकं परफेक्शन झालं पाहिजे चित्रामध्ये की ते फटकारा मारला बरोबर ती चित्रकृती तुमच्यासमोर आली पाहिजे. आता मध्ये मी बोलणार का म्हणणार का त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो मी मला पुढाकार आधी एक ग्रंथ कामती नावाचा संस्कृत ग्रंथ तो एका ग्रंथावरती टीका आहे. वाचस्पती मिश्र नावाचे एक प्रख्यात पंडित होते वाचस्पती का त्यांच्या लक्षात आलं की हा ग्रंथ अवघड आहे तेव्हा आपण त्याच्यावर टीका करू म्हणजे सोपा करतो ते बसले करायला. महिना झाला 2 महिने झाले काम चालू आणि आता सगळं 8 तासाचं काम तसं नाही दिवसभर ते काम चालू 2-4 महिने झाले त्यांच्या लक्षात असं आलं इतके सांजावलेला असताना किंवा कोणीतरी सावध असणार तर मला ते शिक्षक मी स्नान करतो जेवण करतो नदी त्यांना बांधलेली असते त्या टीका करणे आणि हे सगळं करत असताना मला फार नाही पण मग आणखी 6 महिने किंवा 4 महिने काय असेल ते व्यवस्था करून करत हा विचार त्यांच्या मनात आला आणि शेवटच्या वाक्याचा शेवटचा शब्द निघून झाला पूर्णविराम दिला गेला त्यांची मानवर गेले आता फक्त त्यांच्या मनात आलं की ह्या ग्रंथाला नाम काय पूर्णविराम दिल्यावर त्यांनी सहज सांगावलेलं अंधार पडत चाललेलं आणि त्याच वेळी एक असं चांगलं बागड्या वगैरे असलेला हात समोर आला आणि तो दिवाला होतं हे लक्षात आलं समय
हे आणि ही जर भ्रामती आहे त्याच्या पत्नीचं नाव भ्रामती तर त्यांनी त्या ग्रंथाला भ्रामती नाव आता सुधाकररावची भ्रामती तात्पर्य हे आहे की हे काम एकट्याने असं होत नसते. चित्र एकट्याने काढता येतात पण त्याचा तिथं माहोल तयार होत असतो त्याला कोणाची साथ तेव्हा अशी साथ पुन्हा लागते आणि आपलं भाग्य असं की अशी साथ लागल्यानंतर यांची विद्यार्थी तयार झाले अनेक चित्र त्यांना तयार करतात. तर मी एक गोष्ट गणपतीचं चित्र आहे तिथे त्या फायबरमध्ये धर्मपरमध्ये किती हलकं ते चित्र गणपतीचं तर अशी ही करते माहिती आणि हे चारकोल आणि ब्लॅक अँड व्हाईट पण तिची देखणी असतात. देखणी अशा अर्थाने म्हणतो की ते आपलं सगळं सौंदर्य असतं शरीराचं देहाचं ते तुम्हाला इथं दिसणार नाही. देखणी म्हणतो की त्याचा अर्थ वेगळा आहे की त्या चित्रातनं त्या काही भाव भावना प्रकट व्हायच्या असतात त्या तुम्हाला देहाकृतीच्या शिवाय त्या दिसतात. देहात आवडता असतं आणि ते करून असतं चित्रकारांच्या समोर हे मला महाभारतामध्ये तर तो अर्जुन रणगाडा म्हणतो दूर जाऊन राहतो त्याला विराट राजाकडे आणि उत्तराला त्याची मुलगी असते ती एक गोष्ट सांगत गेली गडबड नको वस्तुस्थिती काय दिसावं. आता काय होतं की आपल्याला काही येत नसलं विद्यार्थ्याला परीक्षेत म्हणजे तो उत्तर इतकं लागतं लिहितो की तो तपासणारा म्हणतो काहीतरी लिहिलं व्यापार तसं माझं झालं. मला ह्या चित्रकृतीबद्दल काहीच कळत नाही मग ही बोलत ही गोष्ट सांग ती गोष्ट सांग हे महत्त्वाचं आहे. आणि ते म्हणतो या प्रत्येक गोष्टी मी एकदा विचारलं चित्रचित्र अत्यंत प्रसिद्ध चित्र त्यांना मी असं म्हटलं की हे आकाश सूर्योदय इतकं डोळ्यास्वर्ण आणि दर्शक आहे की पाहणारा पाहतच राहतो. काय रंग रंगाची मुलं काय अवघाची काय विषय हे तुम्ही चित्र यात तुमचं काय ही कॉपीचं आकाश जर तुम्हाला दिसलं त्या आकाशाचं चित्र तुम्ही काढता म्हणजे एक चित्र पाहून दुसरं काढलं मग ही कॉपी का नाही म्हणेल तर ते म्हणाले ते म्हणाले त्यातली प्रतिभा डोकवते आमची ते आमचं ते करणं औषधे आमचं हे असतं की त्या चित्राची रंगजोड करून तुम्हाला लोभस्वानं दिसेल दर्शक दिसेल असं ते करायचं झालं तर ज्या प्रकाराने ते हाताळायचं असतं ती आमची प्रतिभा असते आणि म्हणून ते वेगळे पडते. ही चित्रकार माणसं देवाची माणसं निर्माण केली आणि जसंच्या तसं मनुष्याचं चित्र तुम्ही काढला स्त्रीचं चित्र काढला ते जसंच्या तसं काढलं ही कॉपी आहे का कॉपी नाही तर तुम्ही त्या माणसाचं चित्र काढताना त्याचं व्यक्तित्व तुमच्यासमोर कशा आत्मविश्वास येईल त्याला कसा अँगल देता येईल हे तुम्ही वाचता आणि त्या व्यक्तीनं असं काम अभ्यास पडेल
की या चित्राच्यामधनं पाहिलं नाही यांना, पण एक अत्यंत ऊर्जा असलेला एक चित्रकार म्हणून मी यांच्याकडे पाहतो. आणि त्यात ते PhD करत होते, वास्तविक सरकार तुम्ही केलं, पण ते करताना म्हणजे प्रोसेससुद्धा सगळा विद्यापीठात कसा पाहिला तोही मला माहिती आहे. आमच्या भेटी आहे. म्हणून मी असं सांगेन की सुधाकर आत्ता द्विभुज नाही, हे सहस्रभुजे त्यांनी इतके शिक्षक त्यांनी तयार केले. प्रत्येकाचे 2 हात म्हटलं तर ते यानंतर अक्षरे आणि याच्याकरता